बघा स्टुडंट, आजचा जो आपला पीवायक्यू आहे तो मार्च 2022 आणि किती मार्क्स साठी आहे आपल्याला 4 मार्क्स साठी दिलेला आणि खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो आपण आता पद्धतशीर पाहणार आहोत आणि पूर्णतः काळजीपूर्वक पहा स्टुडंट. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सर्वात पहिले काय म्हटलं, 9 टर्म काय दिलं आपल्याला, 9 टर्म ऑफ एपी दिला 0 दिलाय. ओके, आणि त्यानंतर आपल्याला प्रूव्ह करायचं 29 टर्म हा 19 टर्मचा कसा आहे डबल दिलाय, म्हणजे याची व्हॅल्यू जर आपल्या जवळ 10 असेल तर याची त्याच्या हाफ असेल, म्हणजे हा त्या डबल राहील. ओके, तर आता सर्वात पहिले आपण आन्सर स्टार्ट करू. तर इथे पहा, सपोज एकदम इझी वे न पाहू आपण. सपोज द फर्स्ट टर्म बी ए. फर्स्ट टर्म काय घेतला मी, ए घेतला. तर कॉमन डिफरन्स बी काय घेतला मी, डी घेतला. क्लिअर. ओके, तर या ठिकाणी फर्स्ट स्टुडंट टीएन चा फॉर्म्युला इथं अप्लाय होईल. म्हणजेच कसा, Tn इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. तर चेक करा, पहिलं काय दिलं आपल्याला 9 टर्म. कोणता टर्म, 9th टर्म. किती दिलाय आपल्याला, 9 टर्म आपल्याला दिलाय 0. तर इथं येतो T9 इक्वल टू ए प्लस 9 मायनस 1 इंटू डी. तर चेक करा स्टुडंट, किती आहे 9 टर्म, किती दिलाय 0. इथं किती आपल्याजवळ ए प्लस, इथं किती तुमच्याजवळ, इथे येईल तुमच्याजवळ 8 आणि 8 न जर 8 ला डी ला मल्टिप्लाय केलं तर 8 डी. तर मी याला असं सॉल्व्ह करू शकतो, हा जर इकडे आला तर मायनस बनते. ओके, तर मी ए इक्वल टू मायनस 8 डी ही झाली ए ची एक व्हॅल्यू. ओके, आता त्यानंतर पहा आपल्याला काय म्हटलं तर 29 टर्म. आता कोणता करू आपण, 29th टर्म. चेक करा, पुन्हा कशाचा फॉर्म्युला यूज करू आपण, टीएन चा ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. तर पहा स्टुडंट, टी एन ची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, 29 आता घ्यायचे. ओके, ए प्लस किती 29 मायनस 1 इंटू डी. ओके, तर आता चेक करा, आता आपल्याजवळ काय येईल पहा. आपल्याजवळ आता जर तुम्ही सॉल्व्ह केला तर हे काय केलं आपण सॉल्व्ह, इथे किती आपल्याकडे ए प्लस किती ना आता 20 आणि 28 आणि हा जर याला मल्टिप्लाय केलं तर किती आला तुमच्याकडे 28 डी. ओके, तर ए प्लस आता जर तुम्ही याला काय केलं आपण 28 किती इथं आपल्याजवळ 28 आणि आपल्याजवळ एच सॉरी आपल्याजवळ पहा किती आपल्याकडे ए ची व्हॅल्यू किती आहे -8 आणि प्लस -8 डी प्लस 28 डी. तर आपल्याकडे किती, आपल्याकडे 20 डी. हे कशाची व्हॅल्यू झाली आपली 29 टर्मची. ओके, तर याला देतो मी फर्स्ट नंबर. ओके, आता पुन्हा आता कोणता टर्म काढायचा, 19th टर्म. कोणता काढायचा आपल्याला 19th टर्म काढायची. याची व्हॅल्यू आपण काढू, पुन्हा कशाचा फॉर्म्युला घेऊ, टीएन चा. तर काही ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. चेक करा, टी किती बेटा 19 येईल इथं, ए प्लस पुन्हा 19 मायनस 1 इंटू डी. तर आपल्याकडे किती ए प्लस 19 मधून 1 गेला तर 18 आणि 18 डी. पुन्हा या ठिकाणी आपण कशाची व्हॅल्यू टाकू, या ए ची व्हॅल्यू टाकली तर किती आहे -8 डी प्लस 18 डी. तर आपल्याकडे 18 मधून 8 गेले तर किती राहिलं 10 डी. याला किती नंबर देतो मी सेकंड. तर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. तर तुम्ही इथं ऑब्झर्व करू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथं 20 डी आहे आणि इथं 10 डी आहे. पहा 29 ची व्हॅल्यू किती आली 20 डी आणि 19 ची किती आली 10 डी. म्हणजेच काय झालं तुमचं, आपलं प्रूव्ह झालाय. काय प्रूव्ह झालं आपलं, की 29th टर्म इज डबल द टर्म, कोणता द टर्म 19th टर्म. कोणता टर्म 19th टर्म. पाच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले 4 मार्क्स जे आहे आपलं पीवायक्यू हा सुद्धा इथं आपण काय केलाय सॉल्व्ह केलेला आहे. थँक्यू.